दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज्ञा बघा की असे संकट अध्यात्मात सुद्धा आणि पवित्र मार्गात सुद्धा येत असतात की आपल्याला विचलित होण्यासाठी, पण त्यासाठी बी भगवंतांनी काय सांगितलंय बघा। आज्ञा गुरुवार दिनांक 7/12/2017 वेळ 6:54 या भक्ती मार्गामध्ये असत्याचा अंधकार काही कालावधी करता मर्यादित असतो, थोडासा कालावधी येतो। तो अंधकार सत्याच्या प्रकाशापुढे टिकू शकत नाही, तो त्या ठिकाणी पूर्णता नष्ट होतो। भक्ती मार्गात अडथळा आणणारा प्रत्येक मनुष्य दंडास व प्रायश्चित्तास प्राप्त ठरेल, त्यानुसार फलप्राप्ती होईल व भक्ती मार्गामध्ये वाटचाल करणाऱ्या भक्तास योग्य अशी बुद्धी प्राप्त होईल। भक्ती मार्गातील मार्ग पूर्ण मोकळे होतील, दुर्जनाचा नाश ठरलेल्या वेळी होईल। ही सुद्धा महाराजांनी आज्ञा दिलेली आहे। फक्त आपण डळमळीत राहायची गरज नाही। असत्याचा काळ थोडासा असतो आणि आपल्याला त्याचा त्रास न कळत होतो। सूर्याला सुद्धा ग्रहण लागतं, एवढा तेजस्वी सूर्य असून सुद्धा त्याला सुद्धा ग्रहणाचा त्रास होतो। तसं आपल्या जीवनात सुद्धा थोडासा त्रास होत असतो, पण त्या डगमगून जाता कामा नाही। ह्या दोन अध्यात्म आपण किती जरी मोठं संकट आलं तर भिवू नका, डगमगून जाऊ नका, हीच महाराजांचा संदेश आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज्ञा गुरुवार दिनांक श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 14/12/2017 वेळ 7:05। ज्या भक्तांचा निश्चय ठाम आहे त्या भक्तास योग्य वेळी प्रचिती प्राप्त होईल व संचिताचा नाश होईल। वेळेनुसार प्रत्येकास त्याची प्राप्ती होईल। ज्या भक्तामध्ये भक्तीमध्ये निश्चयता आहे अशा भक्ताचा पाप व संचिताचा नाश गुरु कृपेमुळे होईल। काही भक्ताची मनाची प्रबळता दृढता असणे गरजेचं आहे। ज्या भक्तांच्या मनाची दृढता निश्चयता डळमळीत आहे अशा भक्तास संचिताचा नाश होण्यास विलंब होतो। गुरुमार्गामध्ये सर्व गोष्टीचा नाश ठरलेला आहे, यासाठी प्रबळता महत्वाची आहे। प्रबळतेने व निश्चयतेने संचिताचा नाश होऊ शकतो। प्रत्येक मनुष्यास संचिताचे भोग भोगावे लागतात, मात्र गुरुभक्तीने याचा कालावधी अल्प होऊ शकतो। या काही भोगाचे संचित अर्धायू व पूर्ण आयु असू शकते, परंतु गुरुमार्गामध्ये या युगामध्ये याचा नाश होणे शक्य आहे। या युगामध्ये प्रत्येक कालावधीची वेळ ठरलेली आहे, त्यानुसार ते कार्य व अनुभूती प्राप्त होते। बघा, मानवाच्या जीवनात आपलं अर्ध आयुष्य सुद्धा संचित भोगावं लागतं आणि काही लोकांना पूर्ण आयुष्य संपेपर्यंत सुद्धा ही आपल्याला भोग भोगावं लागते ती। पण एकमेव अशी गुरुकृपा आणि परमेश्वराचं सानिध्य असं आहे की जर ह्यात आलं तर ते संचित समाप्त करायची क्षमता फक्त गुरु कृपेनेच होऊ शकते। म्हणून आज आपलं विश्वाचं गुरु असणारं दत्त माऊली ह्यांना अनन्य भावानं शरण जाऊन असंख्य आपल्या संकटाचा नाश, संचिताचा नाश, प्रारब्धाचा नाश आपण अल्प कालावधी जी 10 वर्ष भोगावं असेल शिक्षा, ती एका वर्षात संपूर्ण आपण त्यातनं मुक्त होऊ शकता आणि ह्याचा लाभ आपण सर्वजण घेऊ शकता। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।